everyone. Today we'll be discuss about the puparium complications. Okay, after the stage of the labor, so the phase is puparium. It is a puparium means so that time after the normal period of labor, so the puparium stage will be start. So I will see the complications of the pupurus. म्हणजे which type of complication are there in the puparium. म्हणजे ते puparium मुळे कोणते कोणते कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायला भेटू शकतात ते आपण या ठिकाणी बघूयात. ओके, सो प्रिप्युरियम म्हणजे काय, जसं की हा पिरियड असतो की चाइल्ड बर्थ ज्या वेळेला बेबी डिलिव्हर होतो. ओके, जे आपली बॉडी असते, ओके, जे पेल्विक ऑर्गन असतात आपले, पेल्विक ऑर्गन म्हणजे कसं, त्यामध्ये येणार आपलं युटेरस. ओके, त्यानंतर जे अॅनाटॉमिकल पोझिशन आहे. ओके, त्यानंतर फंडस. ओके, त्यामध्ये अजून आहेत फॉलिक्युम ट्यूब, ऑल द जे पण ऑर्गन्स आहे. ओके, बॉडीचे टिश्यू असेल. ओके, त्यामध्ये जे ऑर्गन्स आहेत जे इनलार्ज होतात, म्हणजे की बेबी ज्या वेळेला ग्रो करतो युटरसमध्ये, सो युटरसची साईज इन्क्रीज होणार. ओके, सो त्याची साईज इन्क्रीज झाल्यानंतर ज्या वेळेला डिलिव्हरी होणार बेबी, सो डिलिव्हरी झाल्यानंतर जे अॅनाटॉमिकल पोझिशन आहे, ओके, जे आपले ऑर्गन्स आहे, ओके, पेल्विक ऑर्गन्स असेल. ओके, तर ते आपल्या रिवर्ट म्हणजे आपल्या नॉर्मल पोझिशनला ज्या वेळेला येतात त्याला आपण प्रिप्युरियम असं म्हणतो. ओके, त्यानंतर फर्स्ट आपण बघू कॉम्प्लिकेशन्स कोणते कोणते. प्युपुरल पॅरेक्झिया. प्युपुरल पॅरेक्झिया म्हणजे काय होतं, यामध्ये इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ बॉडी. ओके, बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज असणार 100 पर्यंत. ओके, 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण त्यामध्ये बघू शकतो. ओके, फर्स्ट 24 आवर्समध्ये आपल्याला बघायला भेटू शकतात. ओके, सो जे पण डिलिव्हरी होते, ओके, फर्स्ट डेजमध्ये, सो त्याला आपण प्युपुरल पॅरेक्झिया असं म्हणतो, म्हणजे की इन्क्रीजिंग द बॉडी टेम्परेचर. ओके, कॉजेस कशामुळे होतात, प्युपुरल सेप्सिस. ओके, सेप्सिस झाल्यामुळे होऊ शकतो, युटीआय युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनमुळे सुद्धा होऊ शकतो, मास्टायटिस असेल. ओके, इन्फ्लॅमेशन ऑफ ब्रेस्ट असेल. ओके, त्यानंतर इन्फेक्शन ऑफ सी सेक्शन वुंड असेल. ओके, ज्यावेळेला सी सेक्शन करतो आपण त्यावेळेला जे इन्फेक्शन होतं त्या ठिकाणी त्याला आपण कॉजमध्ये कॅल्क्युलेट करतो. पल्मोनरी इन्फेक्शन असेल. ओके, ॲटिलॅक्टॅक्सिस किंवा न्युमोनिया असू शकतो. ओके, त्यानंतर सेप्टिक पेल्विक थ्रोम्बोफ्लेबायटिस. ओके, इन्फ्लॅमेशन ऑफ द जे पण पेल्विक ऑर्गन आहे त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर अकरन्स ऑफ मलेरिया और ट्युबरक्युलोसिस सुद्धा असू शकतो, अननोन ओरिजिन असू शकतो यामध्ये. ओके, सो आपण याला मॅनेजमेंट कसं करणार, ट्रीटिंग द अंडरलाइनिंग अँड कॉज. ओके, ट्रीटमेंट करणार आपण जे पण कॉज त्याची. आता सपोज सेप्सिस आहे किंवा युटीआय आहे, सो युटीआयला आपण ट्रीटमेंट करणार. ओके, किंवा इन्फेक्शन झालेलं असणार त्याच्याकडून आपण इन्फेक्शन झालं असेल, इन्फ्लॅमेशन झालेलं असेल. ओके, किंवा पेल्विक ऑर्गन इनलार्जमेंट झालं असेल, सो त्या ठिकाणी आपण त्यांना ट्रीटमेंट देणार. तो ह्या ठिकाणी ऑटोमॅटिकली प्युपुरल पॅरेक्झिया आपल्याला रिकवर होणार. त्यानंतर आहे प्युपुरल सेप्सिस इन्फेक्शन. ओके, प्युपुरल सेप्सिस इन्फेक्शन कोणते, इन्फेक्शन इट जेनेटल ट्रॅकमध्ये होणार. ओके, कॉम्प्लिकेशन्स काय, डिलिव्हरी इज टर्म बाय द प्युपुरल सेप्सिस. इट इज कॉमनली ड्यू टू काय, एंडोमेट्रायटिस, म्हणजे की युट्राइन लाइनिंग, त्या ठिकाणी आपल्याला इन्फ्लॅमेशन ऑफ युट्राइन लाइनिंग. ओके, त्यानंतर मायोमेट्रायटिस म्हणजे की मिडल लेअर ऑफ युट्रस विल बी इन्फ्लॅमेशन होणार. ओके, त्यानंतर पॅरामेट्रायटिस म्हणजे की कॉम्बिनेशन ऑफ ऑल दिस द कॉल्ड पेल्विक सेल्युलायटिस. ओके, कनेक्टिव्ह टिश्यू ऍडजस्ट टू द युट्रस. ओके, सो पेरिकार्डायटिस म्हणजे कॉम्बिनेशन होणार त्या ठिकाणी जे पण पेल्विक ऑर्गन आहे. ओके, इन्फ्लॅमेशन्स ऑफ द सेल्स. ओके, सेल्युलायटिस आपण त्याला असं बोलू शकतो. त्यामध्ये इन्सिडेन्स रेट आपण बघितला तर प्युपुरल सेप्सिस इन फर्स्ट फ्यू इयर्स ऑफ कशामुळे होणार, इम्प्रूव्हमेंट ऑफ ऑब्स्टेटिकल केअर. ओके, जे पण इम्प्रूव्हमेंट केलं आपण ऑब्स्टेटिकल केअरमध्ये त्याच्यामुळे अबिलिटी ऑफ द वायडर रेंज ऑफ अँटीबायोटिक. ओके, अँटीबायोटिक जे आपण आपल्याला जास्त प्रमाणात भेटले, सो या ठिकाणी आपल्याला प्युपुरल सेप्सिस हा काय होणार, डिक्रीज होणार. ओके, त्यानंतर कॉजेस काय याचे, एंडोमेट्रायटिस. ओके, इन्फ्लॅमेशन ऑफ द एंडोमेट्रायटिस लेअर. ओके, त्यानंतर मायोमेट्रायटिस असेल. ओके, पॅरामेट्रायटिस असेल. ओके, कॉम्बिनेशन ऑल द पेल्विक ऑर्गन सेल्युलायटिस आपण त्याला असं बोलू शकतो मायोमेट्रायटिसला. सो प्रेसिपिटोसिंग फॅक्टर्स कोणते कोणते यामध्ये, डॅमेज ऑफ सर्वायको व्हजायनल म्युकस मेम्ब्रेन, लार्ज प्लासेंटल वुंड सरफेस एरिया असेल, ब्लड क्लॉट्स प्रेझेंट ॲट प्लासेंटल साईडमध्ये असेल. ओके, अँटीपार्टम फॅक्टर्स कोणते कोणते आहेत, माल न्यूट्रिशन अँड ॲनिमिया असेल. ओके, प्रीटर्म लेबर असेल, त्यानंतर PROM. ओके, क्रोनिक इलनेस असेल आणि प्रोलॉंग रप्चर ऑफ द मेम्ब्रेन असेल. ओके, सो हे अँटीपार्टम फॅक्टर्स आपल्यामध्ये इफेक्ट करतात. ओके, त्यानंतर इंटापार्टम फॅक्टर्स कोणते कोणते आहेत, रिपीटेड व्हजायनल एक्झामिनेशन असेल, खूप वेळा आपण व्हजायनल एक्झामिनेशन केल्यामुळे सुद्धा आपल्याला सेप्सिस होण्याचे चान्सेस जास्त आहे. प्रोलॉंग रप्चर ऑफ मेम्ब्रेन असेल, PROM आपण त्याला असं बोलतो. ओके, डिहायड्रेशन ड्युरिंग लेबर. ओके, लेबरच्या टाइम पिरियडमध्ये डिहायड्रेशन होणे,
ट्रॉमॅटिक ऑपरेटिव्ह डिलिव्हरी करणे. ओके, त्यानंतर हिमोरेज असू शकतो. रिटेन बीड्स ऑफ प्लासेंटा इन ऑफ मेम्ब्रेन. ओके, रिटेन बीड्स ऑफ प्लासेंटा म्हणजे की ज्यावेळेला आता प्लासेंटा आपण रिमूव्ह करणार आपल्या डिलिव्हरी, सो त्या ठिकाणी जे पण प्लासेंटाची काही लोब्स आहे, ओके, त्या ठिकाणी अटॅच असणार. सो त्यामुळे सुद्धा रिटेन बीड्स ऑफ प्लासेंटा और मेम्ब्रेन आपल्याला बघायला भेटू शकतो. हिमोरेज म्हणजे काय, एक्सेसिव्ह ब्लिडिंग त्या ठिकाणी बघायला भेटू शकते आपल्याला. प्लासेंटा प्रिव्हिया आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. सी सेक्शन डिलिव्हरी असेल, सो सी सेक्शन डिलिव्हरीमुळे सुद्धा इंटरफॅटम फॅक्टर्स अफेक्ट करतो प्युपरल सेप्सिसला. ओके, असे कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जे की रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स अफेक्ट करतात द सेप्सिस, लाईक एरोबिक असेल, स्ट्रेप्टोकोकस सिमोलॅटिक ग्रुप आहे, हा एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम अफेक्ट करतो. ओके, त्यानंतर आहे स्ट्रेप्टोकोकस हिमोलायटिक ग्रुप बी, हा सुद्धा अफेक्ट करतो. अदर्स म्हणजे कोणते कोणते, स्ट्रेप्टोकोकस फायोजेनस, ऑरेसिस और ई कोलाई, प्रिग्नोजमस, ओके, कॅलमॅन्डिया, हे फॅक्टर सुद्धा एरोबिक जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते रिस्पॉन्सिबल असतात फॉर द सेप्सिससाठी. ओके, आता हे आपण बघितले एरोबिक. आता एनएरोबिक बघू आपण. स्ट्रेप्टोकोकस हा अफेक्ट करणार, त्यानंतर पेप्टोकोकस आणि बॅक्टेरियोइड्स, ओके, हे सुद्धा अफेक्ट करणार प्युपरल सेप्सिसला. त्यानंतर मोड ऑफ इन्फेक्शन हा कसा होणार, प्युपरल सेप्सिस स्पेशली इन द वुंड इन्फेक्शन. ओके, वुंड इन्फेक्शनमुळे हा स्प्रेड होऊ शकतो. प्लासेंटल साईडला सुद्धा होऊ शकतो. सी सेक्शन वुंड असेल किंवा जेनेटल ट्रॅकमुळे सुद्धा हा मोड ऑफ ट्रान्समिशनचा बघायला भेटू शकतो आपल्याला. सो इन्फेक्टेड इंडोजेनस एक्झोजेनस ऑर्गॅनिझम असू शकतात, त्यामुळे सुद्धा हा आपल्याला मोड ऑफ इन्फेक्शन मध्ये बघायला भेटू शकतो. क्लिनिकल फीचर्स काय, लोकल इन्फेक्शन असेल, जसं की स्लाइट टेम्परेचर राईज असेल, म्हणजे की इन्क्रीज इन टेम्परेचर असेल, जनरलाइज मलाइज असेल, हेडेक असेल, रेडनेस अँड स्वेलिंग असेल टू द लोकल वुंड, त्यानंतर पस फॉर्मेशन आपल्याला बघायला भेटू शकतो. हे क्लिनिकल फीचर्स आहे. युट्राइन इन्फेक्शन म्हणजे काय, माइल्ड आणि सिव्हिअर आहेत. माइल्ड म्हणजे कसं, राईज इन टेम्परेचर असेल, पल्स रेट असेल, इन्क्रीज होणार. त्यानंतर जे पण लोकल डिस्चार्ज आहे, म्हणजे की ज्यावेळेला डिलिव्हर झाल्यानंतर सम डिस्चार्ज विल बी फॉर्म होतो, ओके, व्हाजायनल मधून. सो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ऑफेन्सिव्ह कॉफिशन ऑफ लोकल डिस्चार्ज आपल्याला बघायला भेटू शकतो माइल्ड रेटमध्ये. माइल्ड इन्फेक्शन आपण त्याला असं बोलू शकतो. त्यानंतर टेंडरनेस ऑफ युटेरस, ओके, किंवा सब इन्व्होल्युटेड. ओके, टेंडरनेस ऑफ युटेरस म्हणजे की त्या ठिकाणी आपण बोलतो की टोन त्याची कशी आहे, हार्ड टोन म्हणजे आपल्याला बघायला भेटू शकतो युटेरस. सिव्हिअर म्हणजे काय असू शकतात, जसे की हाय ग्रेड ऑफ टेम्परेचर आपण बघू शकतो, किंवा चिल्स किंवा रायझर्स, म्हणजे की हाय ग्रेड टेम्परेचर प्रेझेंट आहे मदरमध्ये, पण चिल्स म्हणजे की थंडी त्यांना त्या ठिकाणी जास्त वाटते. त्यानंतर रॅपिड पल्स रेट म्हणजे की इन्क्रीज इन पल्स रेट आपल्याला बघायला भेटू शकते. स्कॅन्टी अँड ओडर ऑफ लेस लोकिया. ओके, लोकिया म्हणजे काय, ज्यावेळेला व्हाजायनल ब्लिडिंग होते, ओके, सो त्यामध्ये कलर असतात. फर्स्ट वन कलर असतो रेड, त्यानंतर व्हाईट, ओके, त्यानंतर रेडी व्हाईट, ओके, सो मिक्स ऑफ व्हाईट. ओके, त्यामध्ये पण तसे टाईप्स आहे, मी तुम्हाला त्या आफ्टर लेक्चरमध्ये थोडं एक्सप्लेन करणार. स्प्रेडिंग इन्फेक्शन कसं होऊ शकतो, पॅरामॅट्रायटिस असू शकतो, पेल्विक पेरिओनायटिस असू शकतो, जनरल पेरिओनायटिस असू शकतो, थ्रोम्बोफ्लेबायटिस असू शकतो, आणि स्पेक्टिमेसिया असू शकतो. इन्व्हेस्टिगेशन विल बी फ्रॉम फर्स्ट वन हिस्ट्री कलेक्शन अँड फिजिकल एक्झामिनेशन ऑफ मदर, हाय व्हाजायनल एंडो सर्वायकल स्कॅब. ओके, म्हणजे हाय व्हाजायनल एंडो सर्वायकल स्कॅब म्हणजे काय, जे पण व्हाजायनल जो सराउंडिंग एरिया त्या ठिकाणी आपल्याला स्वॅब कल्चरमध्ये कलेक्ट करायचं आहे. ब्लड एक्झामिनेशन करायचं आहे मदरचं, ओके, पेल्विक अल्ट्रासाऊंड आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे, सिटी स्कॅन, ओके, आणि MRI. त्यानंतर प्रोफायलॅक्सिस काय करायचं आहे आपल्याला. ओके, प्रोफायलॅक्सिस म्हणजे अँटीनॅटल आणि इंटरनॅटल. अँटीनॅटल म्हणजे बिफोर द डिलिव्हरी, और इंटरनॅटल म्हणजे की ड्युरिंग द पिरियड ऑफ लेबर. ओके, सो या ठिकाणी अँटीनॅटल मीन्स लाईक न्यूट्रिशनल स्टेटस विल बी इम्प्रुव्हमेंटेशन असणार, इरॅडिकेशन ऑफ एनी स्पेसिफिक सेप्टिक स्टेटस असू शकतं. त्यानंतर इंटरनॅटल म्हणजे लाईक फुल सर्जिकल सेप्सिस विल बी ड्युरिंग लेबर. प्रोफायलॅक्टिक अँटीबायोटिक, ओके, लाईक सेफ्टिक झोन, ओके, 1 ग्रॅम IV पुश करायची इमिडिएटली आफ्टर द कॉर्ड क्लॅम्पिंग अँड द सेकंड डोस आफ्टर 8 hours इज रिकमेंडेड. ओके, postnatal means like after the delivery of baby. Okay, aseptic precautions will be take. Okay, त्यानंतर आहे असेप्टिक म्हणजे की प्रॉपरली सेप्टिक आपल्याला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची मदरला. ओके, त्यानंतर सॅनिटरी पॅड्स विल बी अलाउड करून द्यायची मदरला. ओके, व्हिजिटर्सला रेस्ट्रिक्ट करायचे फॉर द प्रिव्हेंट ऑफ इन्फेक्शन असेल. इन्फेक्टेड बेबी अँड मदर शुड बी इन आयसोलेटेड रूम. ओके, सो मदर आणि बेबी जे इन्फेक्टेड असतात सो त्यांना आपण आयसोलेटेड रूममध्ये ट्रान्सफर करणार आहेत. ओके, ट्रीटमेंट विल बी कोणत्या असणार प्युपरल सेप्सिससाठी, लाईक
जनरल केअर लाईक आयसोलेशन ऑफ द पेशंट. ओके, मदरला आयसोलेट करायचं आहे. ॲडिक्वेट फ्लूड अँड कॅलरी विल बी प्रोव्हाइड. ओके, फ्लूड विल बी प्रोव्हाइड करायचं आहे आणि कॅलरीज विल बी प्रोव्हाइड करायचे. ॲनिमिया इज टू बी करेक्टेड. ओके, सो समटाइम्स बेबी ज्यावेळेला मदरच्या वूममध्ये असणार, सो दॅट टाइम बेबीला जास्त चान्सेस असतात ॲनिमियाचे. सो ॲनिमिया आपल्याला रिकवर करायचं आहे. प्रोग्रेस चार्ट शुड बी मेंटेन. ओके, लाईक प्रोग्रेस चार्ट विल म्हणजे की अँटीनेटल चार्ट असेल, ओके, पोस्टनेटल चार्ट असेल आणि बेबी चार्ट असेल, तो आपल्याला त्या ठिकाणी मेंटेन ठेवायचा आहे. अँटीबायोटिक्स कोणत्या कोणत्या देणार आपण? जेंटामायसिन असेल, त्यानंतर अँपिसिलिन असेल, ओके, क्लिंडामायसिन असेल, सेफेक्टाझाईन असेल, ओके, मेट्रोनायडाझोल असेल, ओके, ॲज पर त्यांच्या वेटनुसार आपल्याला डोस पुश करायचा आहे. जेंटामायसिन आपला 2 mg पर kg देऊ शकतो आपण IV फॉर एव्हरी 8 hours. अँपिसिलिन 1 ग्रॅम देणार आपण 6 hours. क्लिंडामायसिन 900 mg आपण प्रोव्हाइड करणार IV एव्हरी 8 hours. त्यानंतर सेफेक्टाझाईन आपण प्रोव्हाइड करणार 1 ग्रॅम फॉर 8 hourly. त्यानंतर मेट्रोनायडाझोल विल बी प्रोव्हाइडेड 0.5 ग्रॅम ऑफ IV इन 8 hourly. ओके, ॲटलिस्ट 7 to 8 डेज आपण करतो फॉलो. त्यानंतर सर्जिकल ट्रीटमेंट लाईक पेरिनियल वुंड असेल, ओके, स्टिचेस आणि जे पण रिमूव्हल आपण असेल, स्टिचेस रिमूव्हल, त्या ठिकाणी आपण प्रॉपरली असेप्टिक टेक्निक विल बी फॉलो करायची. स्टेराइल टेक्निक आपल्याला त्या ठिकाणी फॉलो करायची. ओके, वुंड हॅज बी क्लीन विथ शीत बाथ, ओके, several times as per the day, dress with the antiseptic ointment or powder. ओके, सो त्या ठिकाणी आपल्याला अँटीसेप्टिक ऑइंटमेंट प्रोव्हाइड करायचं आहे आणि पावडर विल बी अप्लाय करायचं. आफ्टर द इन्फेक्शन इज कंट्रोल, द सेकंडरी सुचर मे बी गिवन ऑन लेटर. ओके, रिटेन युट्राइन प्रोडक्ट्स विथ लाईक दॅट म्हणजे की डायमीटर ऑफ 3 cm लेस दॅन द डिसराइज. ओके, लेफ्ट वन. सो या ठिकाणी आपण सेप्टिक थ्रोम्बोलेव्हायटिस म्हणजे काय करू शकतो? हिपॅरिन आपण प्रोव्हाइड करू शकतो 7 to 8 days. ओके, त्यानंतर आपण सर्जिकल इव्हॅक्युएशन करू शकतो. अँटीबायोटिक विल बी प्रोव्हाइड करू शकतो 24 hours ऑफ द रिस्क ऑफ सेप्टिसेमिया. म्हणजे इव्हॅक्युएशन करणे म्हणजे की रिमूव्ह करणं, त्या ठिकाणी आपण सक्शन टाकू. पेल्विक ॲब्सेस लाईक ड्रेनेज बाय कोल्पोटॉमी अंडर द अल्ट्रासाउंड गायडन्स. ओके, त्यानंतर वुंड डिसेन्स असेल तर लाईक डिसेन्स ऑफ द एपिझोटॉमी ऑर द ॲबडोमिनल वुंड विल बी फॉलो फॉर C-section. स्क्रबिंग द वुंड, त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ द नेक्रोटिक टिश्यू ॲट सेकंडरी सुचर्स. आपल्याला या ठिकाणी वुंडला केअर करायची आहे. ओके, म्हणजे वुंड केअर करायची आणि पेल्विक ॲब्सेस जे आहे ते आपल्याला रिड्यूस करायचं आहे. त्यानंतर लॅप्रोटॉमी करू शकतो आपण, हिस्टेक्टॉमी करू शकतो. लॅप्रोटॉमी म्हणजे काय की हॅज गॉट लिमिटेड मेडिकेशन. ओके, फ्लूइड विल बी प्रोव्हाइड करणार आपण त्या ठिकाणी. ओके, पेरिओनायटिस इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द अँटीबायोटिक. लॅप्रोटॉमी इज बी इंडिकेटेड. ओके, त्या ठिकाणी रिमूव्ह करणार आपण जो ऑर्गन असेल तो. ओके, हिस्टेक्टॉमी म्हणजे काय? रिमूव्ह ऑफ द युटेरस. ओके, सो मल्टिपल ॲब्सेस त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटले तर आपण हिस्टेक्टॉमी करू शकतो. रप्चर असेल, युट्राइन रप्चर, सो त्या ठिकाणी आपण सुद्धा हिस्टेक्टॉमी करू शकतो. रप्चर ट्यूबो ओव्हरियन ॲब्सेस असेल तर त्या ठिकाणी आपण सुद्धा हिस्टेक्टॉमी करू शकतो. ओके, नेक्रोटायझिंग फॅसिलिटीज लाईक दॅस वुंड स्क्रबिंग असेल, ओके, डेब्राइडमेंट ऑफ ऑल नेक्रोटिक टिश्यू असेल. ओके, त्यानंतर यूज ऑफ इफेक्टिव्ह अँटीमायक्रोबियल एजंट असू शकतो. ओके, हे नेक्रोटायझिंग फॅसिलिटी आपण प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर बॅक्टेरिमिक और सेप्टिक शॉक असेल तर फ्लूइड आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आपण प्रोव्हाइड करणार मदरला. ओके, रेस्पिरेटरी सपोर्ट विल बी प्रोव्हाइड करणार. सर्क्युलेटरी सपोर्टसाठी आपण डोपामाइन देणार, डोबुटामाइन देणार आणि इन्फेक्शन विल बी कंट्रोल लाईक अँटीबायोटिक आपण प्रोव्हाइड करणार. ओके, त्यानंतर सब इनोव्होल्युशन. सब इनोव्होल्युशन आपण बघू. इट इज अ सब इनोव्होल्युशन म्हणजेच की इनोव्होल्युशन इज इम्पेअरमेंट और रिटायर्ड. इट इज अ पार्ट ऑफ सब इनोव्होल्युशन आपण त्याला असं बोलू शकतो. सो युटेरस इट इज अ मोस्ट कॉमन ऑर्गन अफेक्टेड इन द सब इनोव्होल्युशन. ओके, प्रिडिस्पोजिंग फॅक्टर म्हणजे काय? ग्रँड मल्टिपॅरिटी म्हणजे की मल्टिपल टाइम ऑफ प्रेग्नन्सी झाली किंवा प्रेग्नंट झाली, डिलिव्हरी जास्त वेळ झालेली आहे. ओव्हर डिस्टेन्शन अँड द युटेरस हॅज द ट्विन अँड हायड्रमनियस. ओके, त्यानंतर मॅटर्नल इल हेल्थ आपण बघू शकतो. C-section ज्या वेळेला आपण करतो, सिझेरियन सेक्शन, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतात. मेन कॉज प्रोलॅप्स ऑफ युटेरस असू शकतो. रेट्रोव्हर्शन आफ्टर द युटेरस बिकम्स पेल्विक विल बी ऑर्गन बी रेट्रोव्हर्शन. ओके, सो त्यानंतर युटेराइन फायब्रॉइड सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतात. ओके, ॲग्रिवेटिंग फॅक्टर कोणते कोणते आहेत? रिटर्न प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन असेल, युटेराइन सेप्सिस असू शकतात. ओके, सिम्टम्स कोणते कोणते असू शकतात? लाईक ॲबनॉर्मल लोकियल डिस्चार्ज असेल, एक्सेसिव्ह और प्रोलॉंग. ॲबनॉर्मल लोकियल डिस्चार्ज म्हणजे की ज्यावेळेला डिलिव्हरी झाली आपली, ओके, मदरची, सो त्यानंतर जे लोकिया असणार, ओके, जे ब्लिडिंग कंटिन्युअसली फॉर्म असतात त्याला आपण लोकिया बोलू शकतो. त्या ठिकाणी ॲबनॉर्मल लोकियल असू शकतं, त्यावेळेला आपण सब इनोव्होल्युशनमध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो. सायन सिम्टम्स इरेग्युलर ॲट टाइम म्हणजे की ब्लिडिंग होणार पण एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये होणार. इरेग्युलर क्रॅम्प लाईक पेन असू शकतो त्या मदरला.
राईस इन टेम्परेचर होऊ शकतात इन केस ऑफ सेप्सिस. ओके, साईन कोणते कोणते आहेत? फंटल हाईट काय करणार? पोस्ट नॅटल डेला ग्रेटर असणार. ओके, त्यानंतर डिस्प्लेस ब्लॅडर और लोकेटेड रेक्टम विल बी डिस्प्लेस होणार त्या ठिकाणी, ब्लॅडर आणि रेक्टम. ओके, युटरस फील बॉगी अँड सॉफ्टर. युटरस कसा दिसणार आपल्याला? फील होणार बॉगी शेपमध्ये आणि सॉफ्टर. ओके, मॅनेजमेंट काय करणार आपण? अँटीबायोटिक देणार इन्फेक्शन असेल तर. ओके, एक्सप्लोरेशन ऑफ युटरस किंवा रिटर्न प्रोडक्ट प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर फेसर इन प्रोलॉंग ऑर रिट्रोवर्शन आपण देऊ शकतो. मिठार्जिन देऊ शकतो आपण. मिठार्जिन का? कारण की इनोलेशन ऑफ युटरस असेल सो त्या ठिकाणी ते रिड्यूस करणार. त्यानंतर ब्रेस्टचे कोणते कोणते कॉम्प्लिकेशन्स आहे त्या ठिकाणी आपण बघू. ब्रेस्ट इनगॉर्जमेंट, ओके, क्रॅक अँड इन्व्हर्टेड निप्पल असू शकतात. मॅस्टायटिस लाईक इन्फ्लॅमेशन ऑफ ब्रेस्ट असेल. ओके, ब्रेस्ट ॲप्सिस असू शकतात. ओके, लॅक्टेशन फेल्युअर असू शकतो. ओके, ब्रेस्ट इनगॉर्जमेंट म्हणजे काय की ज्या टाइम पिरियडमध्ये नॉर्मल व्हेनस ऑफ जे पण लिम्फॅटिक एंगेजमेंट झालेले, ओके, इनगॉर्जमेंट झालेले. ओके, ब्रेस्ट काय करणार? लॅक्टेशन फॉर्मेशन करणार, मिल्क सिक्रेशन करणार. ओके, मिल्क फॉर्म करणार. सो दॅट टाइम काय होणार की जे ज्या टाइम सो मदर विल बी नॉट प्रिव्हेंट और नॉट फॉर्म ऑफ द मिल्क. ओके, सो त्याला आपण ब्रेस्ट इनगॉर्जमेंट बोलू शकतो. सो हे कॉम्प्लिकेशन्स आहे मदरमध्ये सगळ्यात बेस्ट म्हणजे सगळ्यात मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन्स आहे ब्रेस्ट इनगॉर्जमेंट. ओके, इनगॉर्जमेंट काय करणार? बेबी विल बी नॉट स्टेप ऑफ द लॅक्टेशन. ओके, लॅक्टेशन प्रॉपरली मदर करू शकणार नाही. सो मदरला बी म्हणजे बेबीला सुद्धा प्रॉपरली फीड भेटणार नाही. ऑनसेट काय? युजली मॅनिफेस्टेड आफ्टर द मिल्क सिक्रेशन स्टार्ट विल 3rd to 4th डे ऑफ द पोस्टपार्टम. सो कन्सिडरेबल पेन विल बी फॉल. त्यावेळेला तिला पेन फील होणार, त्या ठिकाणी टेंडरनेस फॉर्म होणार. ओके, लाईक कडक पार्ट त्या ठिकाणी आपण फॉर्म होऊ शकतो. मलायस होऊ शकतो त्याला, जनरलाइज मलायस. ओके, त्यानंतर राईज इन टेम्परेचर, इन्क्रीज इन टेम्परेचर होऊ शकतो. ओके, पेनफुल ब्रेस्ट फिडिंग, ज्यावेळेला ती फिडिंग करणार त्या ठिकाणी तिला पेनफुल होणार. ओके, इनगॉर्जमेंट म्हणजे तुम्हाला समजलं याचं मिनिंग काय? प्रिव्हेंट एस्केप ऑफ मिल्क असू शकतो किंवा लॅक्टल सिस्टम असू शकतो. ओके, त्याला आपण ब्रेस्ट इनगॉर्जमेंट असं बोलू शकतो. सो सिम्पटम्स काय आहे? कन्सिडरेबल पेन और फिलिंग ऑफ द टेंडरनेस और हेवीनेस. ओके, त्यानंतर जनरलाइज मलेस, राईज ऑफ टेम्परेचर असू शकते किंवा पेनफुल फिडिंग. प्रिव्हेन्शन काय करणार आपण? प्रीलॅक्टल फीड जे आहे ते आपण अवॉइड करणार. त्यानंतर ब्रेस्ट फिडिंग अर्ली करणार आपण ज्यावेळेला बेबी डिलिव्हर झाल्यानंतर. ओके, एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग जी आहे ती डिपेंड ऑन डिमांड. ओके, फिडिंग इज करेक्ट पोझिशनला आपण दिली सो त्या ठिकाणी आपल्याला प्रिव्हेन्शन करायची प्रॉपरली पोझिशनिंग. ओके, ट्रीटमेंट काय करणार आपण? प्रॉपरली मिल्क एक्सप्रेशन फॉलो करायला लावणार, ॲडमिनिस्ट्रेशन करणार अँटीअनाल्जेसिक कारण की पेन होत असेल मदरला तर. त्यानंतर रेग्युलर फिडिंग किंवा फ्रिक्वेंटली फिडिंग करायला लावणार आपण मदरला. ओके, इन सिव्हिअर केसेस जर का असेल सो ब्रेस्ट पंप आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो आणि हॉट ॲप्लिकेशन आपण बॅग त्या ठिकाणी यूज करू शकतो. ओके, क्रॅक ऑन रिट्रॅक्टेड निप्पल म्हणजे काय आपण या ठिकाणी बघू. रिझन काय? लॉस ऑफ सरफेस ऑफ इपिथेलियम असेल किंवा ड्यू टू फिशर असू शकतो. ओके, कॉजेस काय तिचे? अनक्लीन हायजीन फ्रॉम द क्रस्ट. ओके, अनप्रॉपरली हायजेनिक ज्यावेळेला करतो आपण त्यावेळेला सुद्धा आपल्याला क्रॅक निप्पल दिसू शकतात. ओके, रिट्रॅक्टेड निप्पल असू शकतात किंवा ट्रॉमा असू शकतो बेबीच्या माउथ म्हणजे बेबी ज्यावेळेला सकिंग करणार सो मदरला ट्रॉमा होऊ शकतो. ओके, हे मेन कॉज आहे. सिम्पटम्स काय? कंडिशन विल बी काय फॉलो होता की पेनफुल फिडिंग होणार मदरला. ओके, त्या टाइम पिरियडमध्ये इन्फेक्टेड म्हणजे इन्फेक्शन जास्त स्प्रेड होण्याचे चान्सेस असतात आणि इन्फ्लमेशन ऑफ ब्रेड. ओके, ब्रेस्ट. त्यानंतर प्रोफायलॅक्सिस काय? लोकल क्लिनलीनेस ड्युरिंग द प्रेग्नन्सी अँड प्रिपेरिंग. क्लीन द क्रस्ट बिफोर द आफ्टर द फिडिंग. ओके, क्रस्टला क्लीन करायचं बिफोर अँड आफ्टर. स्मूथ इपिथेलियम लोशन आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करायचं. ओके, ट्रीटमेंट काय फॉलो करणार आपण? फिडिंग देणार प्रॉपरली, अटॅचमेंट पोझिशनिंग प्रॉपरली. ओके, मदरला सांगणार की 3 to 4 टाइम तुम्ही लोशन अप्लाय करू शकता. ओके, त्यानंतर प्रॉपरली क्लीन करू शकतात तुमची जी ब्रेस्ट आहे ती. ओके, निप्पल विल बी प्रॉपरली क्लीन करायची. ओके, त्यानंतर लोशन लावायचं आहे, मायकेनाझोल लोशन हे आपण अप्लाय करायचे आणि त्या ठिकाणी निप्पल शीड आपल्याला अप्लाय करायची. ओके, आणि सपोज समटाइम जर का जास्त सिव्हिअर कंडिशन असेल सुद्धा त्या ठिकाणी आपण बायोस्पी सुद्धा करायची आहे निप्पलची. रिट्रॅक्टेड आणि फ्लॅट निप्पलसाठी आपण सिरिंज घेऊ शकतो. ओके, प्रायमरी व्हायरस मदरमध्ये आपण सिरिंज यूज करू शकतो. या सिरिंजनं काय होणार की प्रॉपरली आपण जे आता सपोज मदरकडून आपण एक मिनिट इट इज अ कट अलॉंग विथ द लाईन विथ द ब्लेड. ओके, रिमूव्ह ऑल द प्लंगर फ्रॉम द इन्सर्ट और ओरिजिनल प्लेस इन्सर्ट इन टू द कट एंड. ओके, मदर जेंटली पुल द प्लंगर. ओके, प्लंगर. सो त्या ठिकाणी आपल्याला ते
मॅन्युअल एक्सप्रेशन ऑफ मिल्क आपल्याला त्या ठिकाणी इनिशिएट करायचे, रिट्रॅक्टेड निप्पल आपल्याला त्या ठिकाणी करेक्ट करायचे, तर त्या ठिकाणी आपण सिरेंज यूज करू शकतो. ॲक्यूट मास्टायटिस म्हणजे काय, इन्सिडेंट रेट काय ॲक्यूट मास्टायटिस 2 to 5% ऑफ लॅक्टेटिंग मदरमध्ये होतो. ओके, त्यानंतर लेस दॅन 1% ऑफ नॉन लॅक्टेटेड मदरमध्ये. ऑर्गॅनिझम काय इन्व्हॉल्व आर द स्ट्रेप्टोकोकस एरोसिस असेल किंवा एपिडर्मायसिस, स्ट्रेप्टोकोकस असेल, स्ट्रेप्टोकोका ऑर्डियस. ओके, सो रेट साइड फॅक्टर काय, पुअर नर्सिंग मॅनेजमेंट असेल, ओके, प्रॉपरली नर्स विल नॉट एक्सप्लेन अबाउट द ब्रिस्ट फिडिंग असेल, ओके, त्यानंतर क्लिनिंग ऑफ द ब्रिस्ट असेल, ओके, त्यानंतर ब्रिस्ट फिडिंग असेल, पोझिशनिंग असेल, ओके. मॅटर्नल फटिक म्हणजे काय, समटाईम्स मदरला फटिक पण होऊ शकतो, टॅड होऊ शकतो, कारण की खूप टाइम पिरियडपर्यंत पेन होणार, ओके, ती डिलिव्हरी प्रोसेस खूप लॉंगपर्यंत असणार, तुला स्ट्रेस सुद्धा होऊ शकतो. सो त्यानंतर एक क्रॅक निप्पल सुद्धा अफेक्ट करणार. त्यामध्ये मोड ऑफ इन्फेक्शन कसं होणार, त्यामध्ये मॅस्टायटिसचं बेस ऑन देअर लोकेशन, लाईक इन्फेक्शन कुठून स्प्रेड होणार, लाईक पॅरेन्कायमा टिश्यू लिडिंग द सेल्युलायटिस, म्हणजे लॅटरल सिस्टम रिमेन्स अनअफेक्टेड होणार त्या ठिकाणी. इन्फेक्शन टू द लॅक्टिफेरस डक्ट्स, जसे की लेट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द प्रायमरी मेमरी ॲडेनाटायसिस. सोर्स ऑफ इन्फेक्टेड काय, नॉन इन्फेक्टेड मास्टायटिस लाईक मिल्क असेल स्टॅटिस, ओके, फीडिंग फ्रॉम द अफेक्टेड ब्रेस्ट कॅन बी सॉल्व द प्रॉब्लेम. ओके, ऑनसेट काय इज सुपरफिशियल सेल्युलायटिस, ऑनसेट इज acute during the 2 to 4 week of postpartum. However, it may be occurs to the several weeks of also. Clinical manifestation will be for fever असणार, तिला सिव्हिअर पेन असणार, टेंडर स्वेलिंग असणार इन ब्रेस्टवर, ओके, हेडेक होणार. त्यानंतर टॉक्सिक फीचर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार, ओके, रेडनेस विल बी फॉर्म ऑन द स्किन और स्वेलिंग असणार त्या ठिकाणी, वार्म अँड फ्लॅशी त्या ठिकाणी स्किन असणार त्याची. कॉम्प्लिकेशन्स काय, कॉम्प्लिकेशन काय, ड्यू टू ओव्हरियन ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ ब्रेस्ट ड्यू टू लीड्स ऑफ फॉर्मेशन ऑफ ब्रेस्ट अपसेस. प्रोफाईल ॲक्सेस काय करणार आपण, हँड वॉशिंग बिफोर अँड आफ्टर द ईच फीड अँड मेंटेन हायजीन, कीप द ब्रेस्ट अँड निप्पल ड्राय. मॅनेजमेंट काय करायचे, बाइंडर सपोर्ट करायचा आहे, प्लेंटी ऑफ ओरल फ्लूड प्रोव्हाइड करायची, गुड अटॅचमेंट प्रोव्हाइड करायचे, फिडिंग ऑफ द बेबी, ओके, इनिशिएशन ऑफ द फिडिंग त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची. फर्स्ट लाय डाऊन करायचे मदरला, त्यानंतर बेबीला फीड द्यायचे प्रॉपरली. डायक्लोक्झा सेलिन ऑफ ड्रग्स विल बी चॉईस फॉर 500 mg 6 hourly फॉर द एरिथ्रोमायसिन अँड अल्टरनेटिव्ह. ओके, अँटीबायोटिक प्रोव्हाइड करायचं 7 days पर्यंत, ॲनालिसिक प्रोव्हाइड करायचं. त्यानंतर मिल्क फ्लो मेंटेन ठेवायचं त्या ठिकाणी, इट विल बी प्रिव्हेंट फॉर प्रोलिफरेशन और स्ट्रेप्टोकोकस इन द स्टॅग्नंट मिल्क. ओके, द इंजेस्टेड स्ट्रेप्टोकोकस विल बी डायजेस्टेड विदाउट एनी हार्म. ब्रेस्ट ॲब्सेस काय, फीचर्स ऑफ आर फ्लश ब्रेस्ट नॉट रिस्पॉन्डिंग अँड अँटीबायोटिक, ग्राउडी एडिमा और द लोअर लाइनिंग स्किन, मार्क टेंडरनेस विथ द फ्लक्च्युएशन और स्विंगिंग टेम्परेचर. ओके, या ठिकाणी ब्रेस्ट ॲब्सेसला त्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे मोठ्या प्रमाणात. ओके, सो द इन्फेक्शन विल बी रिड्यूस ऑन अँटीबायोटिक असेल, प्रॉपर ड्राय क्लिनिंग असेल, ओके, त्यानंतर स्विंगिंग टेम्परेचर असेल. मॅनेजमेंट आपल्याला फॉलो करायचं आहे की इन्सिजन वगैरे ड्रेनेज वगैरे प्रॉपरली द्यायचं आहे त्या ठिकाणी. 24 hourसाठी ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे फॉर द स्मॉल पॅकसाठी. ओके, सर्जिकल ड्रेन कम्प्लिटली डन करायचं आहे, कॉमनली डन करायचं आहे. ब्रेस्ट फिडिंग प्रॉपरली आपल्याला अनइन्व्हॉल्व साईडला आपल्याला त्या ठिकाणी कंटिन्यू ठेवायची. ओके, त्यानंतर आपण पंप थ्रू सुद्धा ब्रेस्ट म्हणजे ब्रेस्टमधून मिल्क काढू शकतो. ओके, रिकरंट रिस्क आहे की इट्स 10% असेल. ओके, सेल्युलायटिस रिझॉल्व ब्रेस्ट फिडिंग इट इज इन्व्हॉल्व इन द साईड मे बी रिझ्यूम. ओके, ब्रेस्ट पेन असेल, ब्रेस्ट पेनचे आपण बघू शकतो इन्फेक्शन मुळे सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर मॅस्टायटिस इन्फ्लामेशनमुळे सुद्धा होऊ शकतो. निपल ट्रोमा सुद्धा त्यामुळे सुद्धा हा होऊ शकतो. ओके, त्यानंतर पिप्युरियल सायकोसिस म्हणजे सायकोलॉजिकल कोणते कोणते कॉम्प्लिकेशन्स मदरमध्ये होऊ शकतात. लाईक सायकोलॉजिकल कॉम्प्लिकेशन्स म्हणजे स्ट्रेस असेल, ओके, स्लीप डेप्रिवेशन असेल. ओके, सो या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बघू रिस्पेक्टर कोणते कोणते, फास्ट हिस्ट्री ऑफ सायकेट्रिक इलनेस असेल, पिप्युरियल सायकेट्रिक इलनेस असेल. ओके, त्यानंतर फॅमिली हिस्ट्री ऑफ सायकेट्रिक इलनेस असेल, मॅटर्नल कॉन्फ्लिक्ट असेल. ओके, पुअर सोशल सिच्युएशन असेल, प्रेझेंट प्रेग्नन्सी म्हणजे काही यंग एज असेल, सिझेरियन डिलिव्हरी होऊ शकतं. ओके, डिफिकल्टी इन लेबरमध्ये असेल किंवा न्यूनेटल कॉम्प्लिकेशन असेल. अदर मीन्स अनमिट एक्सपेक्टेशन. प्युपेरियल ब्लूज म्हणजे की स्टेट ऑफ मेंटल इलनेस ऑब्झर्व द 4 to 5 days आफ्टर द डिलिव्हरी. सो इट इज अ लो मूड अँड माइल्ड डिप्रेशन विल बी सिम्पटम्स विल बी फॉलो. सो लास्ट फॉर फ्यू डेज इट इज इन्सिडेन्स रेट विल बी 50%. त्याला आपण काय बोलू शकतो, ब्लूज. सो याचे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन काय काय, डिप्रेशन, अँझायटी, टेअरफॉरनेस, इन्सोमनिया, हेल्पलेसनेस, निगेटिव्ह फिलिंग टुवर्ड द इन्फंट. ओके,
त्यानंतर स्पेसिफिक मेटाबॉलिक और एंडोक्रोनिक ॲबनॉर्मॅलिटी डिटेक्ट होऊ शकते त्याच्यामध्ये. लोअर फ्लॅम और न्यूरो ट्रान्समीटर सेरोटोनिन लेवल विल बी ऑब्झर्व. ओके, इन्सिडेंट रेट विल बी काय अल्टर इन न्यूरो ट्रान्समीटर फंक्शन्स. ट्रीटमेंट काय करणार आपण, रिअश्युरन्स सायकोलॉजिकल सपोर्ट प्रोव्हाइड करणार फॅमिली मेंबर्सला. ओके, त्यानंतर आपण बघू पोस्टपार्टम सायकोसिस म्हणजे की ऑब्झर्व 0.26 मदर विल बी ऑब्झर्व सायकोसिस. कॉमनली कुठं जास्त बघायला भेटू शकतं, पास्ट हिस्ट्री असेल किंवा पास्ट फॅमिली हिस्ट्री असेल सायकोसिसची. त्यानंतर लास्ट फॉर 4 days. ओके, क्लिनिकल फीचर्स काय, फिअर असेल तिला, रेस्टलेसनेस, कन्फ्युजन होऊ शकतं, सुसायडल थॉट्स असेल. ओके, इंटिस्युटुलर इम्पल्सेस असू शकतात, टेम्पररी सेपरेशन आणि क्लिनिकल सुपरविजन इज निडेड. ओके, रिस्क फॉर रिकरन्स 20 to 25. मॅनेजमेंट काय करू शकतो आपण त्याला, सायकॅट्रिक मस्ट बी कन्सल्टेड अर्जंटली. हॉस्पिटलायझेशन आपण तिला करू शकतो. ओके, क्लोप्रामायझिन. ओके, 150 mg स्टार्ट करू शकतो. 50 to 150 mg विल बी 3 times in a day. ओके, सबलिंगली आपण काय करू शकतो तिला, एस्ट्राडायोल. ओके, TDS इन सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंटेशनसाठी. इलेक्ट्रोकन्व्हर्जन थेरपी आपण प्रोव्हाइड करू शकतो इसिटेट. ओके, ॲज पर द डिप्रेशन सायकोसिस असेल त्यावेळेला. लिथियम विल बी आपण स्टार्ट करू शकतो मॅनिक डिप्रेशन सायकोसिस असेल त्यावेळेला. ब्रेस्ट फिडिंग विल बी रेस्ट्रिक्टेड करू शकतो तिला, कारण की लिथियम आपण त्या ठिकाणी ॲडमिनिस्टर करतो म्हणून. ओके, सो या ठिकाणी आपल्या समटाइम्स मोस्ट पेरिफेरल इव्हेंट ऑफ जॉयफुल असू शकतो, बट फिटल और निओनॅटल डेट विल बी समटाइम्स असू शकतात त्यांच्या म्हणजे. ओके, पॅरेंट अँड फॅमिलीमध्ये. सो इट मे बी अनएक्सपेक्टेड हिस्टेक्टॉमी असू शकतं, बर्थ और मालफॉर्म, क्रोनिकली इन्फंटमध्ये असू शकतो, प्रोलॉंग सेपरेशन फ्रॉम क्रोनिकली इल इन्फंट कॅन बी ऑल्सो ग्रीफ. ओके, फिजिशियन, नर्स अँड अटेंडिंग स्टाफ मस्ट बी अंडरस्टँड द पेशंट रिॲक्शन. ओके, सो द कॉमन मॅटर्नल सोमॅटिक सिम्टम्स काय असू शकतात, इन्सोमनिया. ओके, इन प्रॉपरली स्लीप असेल, फटिक असू शकतो मदरला. त्यानंतर सिंगिंग, रेस्पिरेशन असू शकतो. ओके, त्यामध्ये फिलिंग ऑफ गिल्ट असू शकते, गिल्टी फील करू शकते, अँगर असू शकतो. ओके, हॉस्टिलिटी म्हणजे की फिलिंग ऑफ अपोजिशन्स ऑफ अदर पर्सन. ओके, मॅनेजमेंट काय करणार आपण यांच्यामध्ये की आपण त्यांना सपोर्ट करणार, प्रॉपरली होल्डिंग टेकिंग ऑफ द फोटोग्राफ्स इन इन्फंट. ओके, ऑटोफी रिक्वेस्ट करणार आपण त्यांना, प्लॅनिंग इन्व्हेस्टिगेशन करणार प्रॉपरली, मदरला स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणार, फॉलोअप करणार प्रॉपरली विजिटसाठी. ओके, सो देन सबसिक्वेंट प्लॅन ऑफ प्रेग्नन्सी त्या ठिकाणी आपण करू शकतो. ओके, सो आपण आज बघितलेलं आहे की मॅनेजमेंट कॉम्प्लिकेशन्स ऑफ PPRM. PPRMचे आपण कसे कॉम्प्लिकेशन असतात सो त्याला आपण कसं मॅनेज करणार. सो फर्स्ट आपण बघितलं होता पिपरल पॅरेक्झिया. ओके, पिपरल पॅरेक्झिया कशामुळे होतो, इन्क्रीज इन टेम्परेचर असेल बॉडीचं. ओके, ते त्यानंतर आपण पिपरल सेप्सिस बघितलं होतं. ओके, त्यानंतर थ्रोम्बोफ्लेबायटिस बघितलं आपण. ओके, त्यानंतर ब्रेस्ट इंगॉजमेंट बघितलं, त्यानंतर मॅस्टायटिस असेल, बिस्ट अपसिस असेल, ब्रेस्ट पेन असेल. ओके, त्यानंतर आपण पिपरल सायकोसिस सुद्धा या ठिकाणी बघितलेले. सो आजचा आपला टॉपिक होता कॉम्प्लिकेशन्स ऑफ PPRM. सो आय होप की तुम्हाला सर्वांना कळलं असेल की मी काय शिकवलं PPRM कॉम्प्लिकेशन्समध्ये. सो तुम्ही ह्या ठिकाणी नोट्स काढू शकतात आणि राईड करू शकतात ॲज पर तुमच्या एक्झाम थ्रू. ओके, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमच्या एक्झाम थ्रू. ओके, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर का बघितला हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे कॉम्प्लिकेशन्स, हे विचारू शकतात एक्झाममध्ये. ओके, थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.